5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन, मोजणी परिपत्रकाची होळी करून नोंदवला निषेध। पालघरच्या मनोरवाडा रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरूच। या प्रकरणी काँग्रेसचं हमरापूर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन, ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अपघातांची संख्या वाढली असल्याचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मंत्र्यांकडून हरताळ, मंत्री संजय राठोड यांचा व्हीआयपी दौरा चर्चेत, नागपूर ते पोहरादेवीपर्यंत हेलिकॉप्टरनं केला दौरा। अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे तर काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांच्यात होणार थेट लढत। बुलढाण्यातील शिवानी प्रकरणात वडील आणि भावाची कारागृहातून सुटका, मीडियाची भेट होऊ नये म्हणून केली सकाळीच सुटका। मराठा आरक्षणाचा विषय 70 वर्षांपासून प्रलंबित, पुढील 70 वर्षेही हा विषय चालूच राहील। खोटी आश्वासनं देणं राजकारण्यांचा पेशा, मराठा आरक्षणावरून करुणा मुंडेंची सरकारवर टीका। नवी मुंबई एपीएमसीत कांद्याच्या दरात वाढ, कांद्याला 12 रुपयांपासून 17 रुपये दर, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असताना दरात हळूहळू वाढ होते। विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर, पोलिसांकडून अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई, कांजरभाट वसाहतीमधील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। मुंबईत 25 वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य करणारा केनियाचा नागरिक ताब्यात, वाकोला पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।